हाय मित्रांनो, सर्व ताई दादांनो नमस्कार. बरं का, आलो बघायचं तुळजापूरमध्ये. मला आता पुढच्या कॅमेऱ्याने दाखवतो कसं कसं काय काय बघा. आलो दर्शन करायला देवीसाठी ओटी. तेव्हा आता तुळजापूरचे इथं मेन प्रवेशद्वारापाशी आहे. तेव्हा तुम्ही बघताय तेव्हा भक्त निवास आहे इथं. शहाजी राजे प्रवेश महाप्रवेशद्वार. प्रवेशद्वार आत उतरलो आम्ही. आता दिसतंय आता मुख्य कल्लोळ आहे प्रवेशद्वार आहे. कल्लोळ आहे स्नानासाठी, आंघोळीसाठी इथं आहे. राय शाहू महाराजांचे सदन आहे. सध्या कल्लोळात पाणी भरायला चालू आहे, त्यामुळं बंद आहे. सध्या आंघोळीसाठी असते पण सध्या बंद आहे. पाणी भरायला चालतं, पाणी बदलायचं चालू आहे. पाणी बदललं आहे. गायमुखाचं दर्शन आहे. गायमुखासाठी पायऱ्या इथं. अच्छा, ती दर्शनाची रांग आहे. गायमुखाचं दर्शन येतं. बारमाही पाणी वाहत आहे. दाखवतो कायम गर्दी असते. आज जरा गर्दी कमी आहे सोमवार असल्यामुळं. इथून रस्ता आहे असं. ते जायला बारकसा दरवाजा आहे, लहान दरवाजा आहे. तेव्हा इथं पाणी त्यामुळे गायमुखात असं पाणी येत आहे. आंघोळ केली जाते. एवढा रस्ता आहे. बघा इथं असं गायमुख नाही होत. असं चालू आहे. पाणी येतं, आंघोळ केली जाते. प्रथा आहे पूर्वीपासून. जुनं गायमुख तीर्थ म्हणून असते, आंघोळ करायची. तुळजाभवानीचं मुख्य प्रवेशद्वार इथं आहे. आता दाखवतो मला पुढं. तेव्हा देवीचं मुख्य प्रवेशद्वार इथं आहे. तर उजव्या सोंडेचा गणपती पण इथं आहे. प्रसिद्धमध्ये इथं आहे दरवाजा, मेन दरवाजा. गणपती आहे इथं प्रवेशद्वाराच्या बाजूला. हे मुख्य प्रवेशद्वार आहे देवीचं. होम केला जातो यात्रे टायमाला.
घाटात बली पण दिला जातो होमाचा. आलंय आता मंदिराच्या खाली. तेव्हा तुम्ही बघताय कशी गर्दी आहे काय बघा तुळजापूरची. बघा ओमचा भस्म अंगार आहे. होम असतो इथं. होम असतो. पूर्वीपासून देवीला बली दिली जातो काय. पूर्वीपासून बऱ्याच दिवसापासून आहे. 400-500 वर्षाच्या अगोदर यज्ञ मंडप आहे इथं. दर्शनाकडे जाण्याचा मार्ग. दर्शन घ्यायला चाललोय आम्ही आता सगळेजण. बघा त्याला तीव्र म्हणजे रस्ता कुठं नाही कसं माहीत आहे का आजी. तेव्हा इथं मात्र हॉल भरलाय. वरचं 2-3 हॉल रिकाम होतं. तेव्हा इथं हॉल भरलाय. बघा आता इथं नंबरानं जावं लागते दर्शन. थोडेफार नंबर आहेत. तास अर्धा पाऊण तास लागेल. हॉल पूर्ण भरलेला आहे. आता जरा वेळ लागेल. समर्थ पण आहे. समर्थची मम्मी पण आहे. बघा आले. कोण कोणाला आहे काय नाही. समर्थ पण आहे. झालं आता दर्शन वगैरे देवीचं. बसलो इथं निवांत. आत विश्रांती घ्यावं म्हणलं. दाखवतो पुढच्या कॅमेऱ्याने. बघा इथनं बाहेर तेव्हा शिखर तुळजाभवानी मातीचं शिखर. बघा शिखराचं दर्शन घ्या सगळ्यांनी. बघा समर्थन मम्मी इथं बसली आहे. दर्शन झालं दमले. उभा 1-1.5 तास लागला. त्यामुळं बघायला जरा वेळ लागला. त्यामुळे दमले ती. दमून जर बसली विश्रांतीसाठी. तेव्हा तर नंबर चालायचा खालना असा गर्दी आहे. 1-1.5 तास लागतो नंबराने यायला. गर्दी जरा कमी आहे सोमवार असल्यामुळं. तेव्हा ते विश्रांतीसाठी बससाठी लोकांना बससाठी जागा आहे. तेव्हा विश्रांतीसाठी प्रत्येकाला बसायला जागा आहे. जय जगदंबा यमाई देवी पण इथं आहे. बघा मला दाखवू. तेव्हा यमाई देवी इथं बऱ्याच देवी आहेत. त्या यमाई देवी पण आहे. तेव्हा नरसिंह मंदिर
नरसिंह मंदिर पण आहे. या वळीत मल्हारी मार्तंड देव मंदिर येत आहे. मेन म्हणजे तुम्हाला महत्त्वाचं दाखवायचं म्हणजे छत्रपती प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार इथे. इथनं शिवाजी महाराज आले होते. त्यांचा दरवाजा आहे. असा दरवाजा आहे. महाराजांना येण्यासाठी दरवाजा आहे. इथं असं यायची देवीसाठी हे दरवाजा असं डायरेक्ट पाठीमागून रस्ता होता असं देवी जायला. तेव्हा इथं समोर दरवाजा दिसला. इथून दरवाजा असं देवी जायसाठी. उदय दत्त तेव्हा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा उदय दत्त मंदिर पण येत आहे. आत मंदिरामध्येच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दत्त मंदिर सुद्धा आहे. बसण्यासाठी सोय अशी. मंदिर कसं वाटतंय बघा दिसतंय.